नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि मी जे शॉपिंगला गेली होती मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला, तर काय शॉपिंग केली ती दाखवायची राहिली. तर म्हटलं चला आता गुरुवार सुरूच होत आहे उद्यापासून, तर म्हटलं तुमच्यासोबत शॉपिंग शेअर करूया. पण घ्यायला गेली होती मुखवटा घ्यायच्या नादात अजून काय काय वस्तू आणल्या ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघू शकतात, मुलगी घरात असली की मग हे असं तर होतंच. तर हा छान असा हेअर बो जो की मला आवडला, मग तोही मी घेतला. बघू शकता किती छान होता तो. भरपूर असतात पण तरी आपला घ्यायचा मोह काय आपल्याला आवरत नाही. हे होतं एक गळ्यातलं, बघू शकताय नाजूक छोटंसं. हे पण तिच्यासाठीच घेतलं आहे. मी तर असलं काही घालत नाही. दिसतंय का तुम्हाला? हां, तर अशा पद्धतीने हे पण होतं. त्यानंतर मग बघत होतो तिथे, तर ही छानशी अशी मिरी पिन दिसली मला, तीही मी घेतली. मग बघू शकता किती छान होती ती, खूपच सुंदर होती, मला खूप आवडली. सो मिरी पिन असो, हेअरबँड असो, गळ्यातलं, कानातले, ह्या गोष्टी कितीही घरात असू देत पण आपल्याला दिसल्यावर मात्र आपण घेतोच. हे एक कानातले होते. त्यानंतर पुन्हा हे एक होते कानातले. पण हा असाच विषय आहे की कितीही असू देत आपल्याला आवडतात आणि मोह काही आवरत नाही आपला. तर अशा पद्धतीने होते कानातले. त्यानंतर ही इथे नथ होती, ही देवीसाठी घेतली. आता बघते कशी काय घालायची ती. ॲक्च्युली ही प्रेसची आणि त्या देवीला हवी आहे, नाकात अशी टाकायची. तर ते बघूया बसते की नाही. आणि अजून होतं हां, हे नेल एक्सटेन्शन, हे हवं होतं तिला, तर हे एक घेतलं. आता बघूया कधी वापरते, कधी करते, करून देते का बघूयात. मी पण काय ते करून नाही बघितले, जस्ट ट्राय करू. आणि जर चांगलं झालं तर मग तुमच्यासोबत पण ते मी शेअर करेनच. तर आणि हे आपल्या बायकांना लागणारं रोजचं नेहमीचं चिमटे. आमच्याकडे चिमटे असं खाली पडला की गेला की तुटला, त्यामुळे मग ते एक्स्ट्रा घरात ठेवावेच लागतात. म्हणून मग हे घेतलेत मी चिमटे. आणि टिकल्या पण कितीही असू देत घरात. ही चंद्रकोर होती छानशी, तर तीही मी घेतली. अशा पद्धतीने घेत गेलो आणि मग ते वाढतच जाते आपली शॉपिंग. चप्पलांचं दुकान मी तुम्हाला दाखवलं होतं, बघू शकताय. हे घेतलेत, हे हिल्स घेतलेत त्याच्यासाठी. आता बघू, आवडलेत म्हणून आता बघूया. आणि मग त्यानंतर मेन शॉपिंग राहिलीच दाखवायची, जो की होता हा आपला देवीचा छानसा सुंदरचा असा मुकुट. उघडून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. बघू शकताय हा किती छान मस्त दिसतोय असा, अगदी सुंदर सुरेख असा हा मुकुट होता देवीचा. खूप सारे रंग होते, त्यातला मग मला हा आवडला, मी तो घेतला. बघू शकताय खूप सुंदर होता हा मुकुट. आणि वस्त्र घेतले नाहीत. वस्त्र न घेण्याचं कारण असं की माझी एक मैत्रीण आहे, ती शिवते. तर म्हटलं मग तिच्याकडून, माझ्याकडे ब्लाऊज पीस होते नवीन, तर कोरे ब्लाऊज पीस म्हणजे, मग त्याचं मी तिच्याकडून शिवून आणलं मुकुट. आणि मग मुकुटासोबत मी आता हे वस्त्र माझ्या मैत्रिणीकडून शिवून घेतले. तर ती घरीच शिवते आणि माझ्याकडे कोरे ब्लाऊज पीस होते. तर बघू शकताय किती सुंदर. हे माझ्याकडे ब्लाऊज पीस पण छान होतं आणि तिने शिवलं पण खूप सुंदर आहे. तर अशा पद्धतीने बघू शकताय मस्त. 2 शिवलेत मी ॲक्च्युली. म्हटलं खूप महाग होते, तर म्हटलं तिच्याकडूनच शिवून घेऊया. आणि मग त्याच्यावर ही अशी ओढणी, अशा पद्धतीने बघू शकताय, अशी ओढणी, असा हा देवीचा घागरा किंवा साडी म्हणू शकतो आपण. हे 2 शिवलेत मग मी तिच्याकडनं. आणि हे एक हा पण माझ्याकडे कपडा होता कोरा, तर त्याचंही मी एक शिवून घेतला. अशा पद्धतीने 2 वस्त्र मी शिवून घेतलेले आहेत. त्यामुळे मग मी विकत काही वस्त्र बाजारातून घेतलं नाही, महाग पण होते. आणि मग मला हवा तसा हा शिवून मिळाला, सो मी तिच्याकडून हे शिवून घेतलं. आणि पुढे एक क्लिप जोडते, ती पण तिने शिवलेलं आहे. ती खूप छान वस्त्र शिवते घरी. तर हे पण एक वेगळं पॅटर्न आहे, देवीचं वस्त्रच तिने ते शिवलं आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर करावी, खूप छान शिवते. शिवून घेतलं. तर अशा पद्धतीने होती शॉपिंग. तर ही होती गुरुवारची शॉपिंग. गुरुवारची करता करता इतरही शॉपिंग झाली.
चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.